Welcome student. Standard 10 subject science first and the chapter 5th heat. विद्यार्थी मित्रांनो आपण उष्णता हे प्रकरण पाहणार आहोत. सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड द टेम्परेचर. सो हीट. सी द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. विद्यार्थी मित्रांनो आपण उष्णता आणि तापमान यामधला फरक पाहणार आहोत. Heat describes the transfer of thermal energy between molecules within a system. Heat describes the transfer of thermal energy between the molecules within the system. System मध्ये heat ट्रान्सफर करण्याचं, थर्मल एनर्जी ट्रान्सफर करण्याचं काम हे हीटमुळे होतं. पहा. See, temperature describes the average kinetic energy of molecule within the material or a system. टेम्परेचर मुळे त्या सबस्टन्स मध्ये ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी येते, निर्माण होते आणि टेम्परेचर ॲव्हरेज कायनेटिक निर्माण करण्याचं काम केलं जातं. पहा, हीट इज मेजर्ड इन द जूल और कॅलरी. हीट ही जूल आणि कॅलरी या एककात मोजली जाते. तर temperature are measured in the Celsius, Fahrenheit or the Kelvin unit. See, temperature are measured in the Celsius or Fahrenheit unit. Then next see the third point, for measuring the heat calorimeter instrument is used. For measuring the heat calorimeter instrument is used. उष्णता मोजण्यासाठी आपण कॅलरी मापी हे इन्स्ट्रुमेंट वापरतो. तर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण थर्मामीटर हे इन्स्ट्रुमेंट वापरतो. पहा, फॉर मेजरिंग द टेम्परेचर थर्मामीटर इज यूज. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक डायग्राम दिसते. पहा, फॉर थर्मल एनर्जी और लेस थर्मल एनर्जी. ज्या वस्तूंमध्ये थर्मल एनर्जी ही जास्त असते त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ही जास्त असते. पहा, आपल्याला इथं ते ऑब्जेक्ट, ते पार्टिकल जास्त मूव्ह होताना दिसतात आणि इथे मात्र आपल्याला लेस पार्टिकल मूव्ह होताना दिसतात बिकॉज दे हॅव द लेस थर्मल एनर्जी. सी अनदर एक्झाम्पल. इथे जर आपण विचार केला तर इथं रेड कलरमध्ये आपल्याला टेम्परेचर थर्मामीटरमध्ये दिसतंय. पहा, आणि जर तुम्ही पाहिलं तर इथं टेम्परेचर कमी आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर खाली जे पार्टिकल्स मूव्ह होत आहेत ते त्यांची कायनेटिक एनर्जी दाखवली जाते. थर्मल एनर्जीमुळे कायनेटिक एनर्जी त्यांचं हे होणार आहे आणि आपल्याला दिसतंय की ज्याच्यामध्ये टेम्परेचर जास्त आहे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जीसुद्धा जास्त आहे. ओके, सो सी द नेक्स्ट पॉईंट. व्हॉट आर द डिफरंट वे ऑफ हीट ट्रान्सफर. आपण इयत्ता 8वीमध्ये पाहिलेलं आहे. पहा, हीट ट्रान्सफर होण्याचे, हीट वाहनाचे वेगवेगळे प्रकार. तर हीट ही 3 पद्धतीमध्ये वहन होते. सर्वात प्रथम कंडक्शन, ज्याला आपण वहन ही पद्धत म्हणतो. कंडक्शन, पार्टिकल ऑफ मीडियम ट्रान्सफर हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर विदाउट चेंजिंग देअर प्लेस. कंडक्शन या प्रोसेसमध्ये पार्टिकल त्यांची जागा न बदलता एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती किंवा एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलपर्यंत हीट ट्रान्सफर करण्याचं काम करतात. अँड दीज ओनली ऑकर इन द सॉलिड मीडियम. दिस प्रोसेस आर ओनली ऑकर इन द सॉलिड स्टेट. म्हणजे कंडक्शन हे फक्त सॉलिडमध्येच होतं. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की आपण जर गरम तव्यावरती जर का आपण एखादी चमचा ठेवला तर चमच्याचं एक टोक तव्यावरती असतं आणि दुसरं टोक बाहेर जरी असलं तरी थोड्या वेळाने दुसरं टोकसुद्धा गरम होतं. याचाच अर्थ काय, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हीट ट्रान्सफर झालेली आहे आणि चमचा हे माध्यम आहे, चमचा हे सॉलिडमध्ये असतं. सो हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, वन प्लेस टू अनदर प्लेस विदाउट चेंजिंग देअर प्लेस. दॅट way is called as conduction. Second type is convection. Particles of medium carry out heat from changing their place. या कन्व्हेक्शनमध्ये पार्टिकल त्यांची जागा बदलतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग असे कोणते स्टेट असतात की जे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, पार्टिकल मूव्ह होऊ शकतात. तर दीज आर द लिक्विड और गॅसेस स्टेट. सी द लिक्विड अँड गॅसेस ओनली ट्रान्सफर द हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय द कन्व्हेक्शन मेथड. सी हेअर इज अ एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे शेकोटी पेटलेली दिसते आणि शेकोटीच्या माध्यमातून इथे एक रॉड आहे आणि तो त्याचं एक टोक शेकोटीवरती धरलेलं आहे आणि दुसरं टोक साईडला आहे. तर आपल्याला दिसतंय की ते रॉडच्या एक टोक हे गरम होत होत लाल होत होत जाते. म्हणजे हीट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय होते, ट्रान्सफर होताना दिसते. दुसऱ्या पद्धतीत आपण जर पाहिलं तर इथं ज्यावेळेस
शेकोटी पेटलेली आहे त्याच्यावरची हवा ही गरम होते, ते वेपर्स आपल्याला वरती जाताना दिसतात, म्हणजे पार्टिकल्स गरम झालेली हवा तिची घनता कमी होते आणि ती वरती जाते आणि थंड हवा खाली येणार आहे. अशा पद्धतीने कंडक्शन होणार आहे, कन्व्हेक्शन होणार आहे. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण रॅडिएशन म्हणतो पा, जे रॅडिएशनला मीडियमची आवश्यकता नसते. सी radiation. Here the energy in the form of electromagnetic radiation is emitted by a heated surface in all direction and travels directly to its point of absorption at the speed of light. In the radiation process, radiation are the electromagnetic radiation. सूर्याकडून ज्यावेळेस आपल्याला उष्णता येते तर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कोणतेही मीडियम नाही आहे, कोणतेही माध्यम नाही, व्हॅक्यूम आहे, निर्वात पोकळी आहे, तरीसुद्धा सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते आणि ती रॅडिएशनच्या माध्यमातून पोहोचते, प्रारणांच्या माध्यमातून पोहोचते. विद्यार्थी मित्रांनो, दिस प्रोसेस डज नॉट रिक्वायर अन इंटरव्हेनिंग मीडियम टू कॅरी आउट. याला कोणतेही मीडियमची आवश्यकता नाही आहे. जरी नसेल तरी रॅडिएशनच्या माध्यमातून हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो एक प्रयोग पाहणार आहोत. लेट्स अस डू समथिंग. पहा, फर्स्टली टेक द ग्लास बीकर, देन टेक द आइस क्यूब्स इन विच अँड द कीप द थर्मामीटर इन द आइस क्यूब अँड when we start the heating the ice cube, firstly we check the temperature of ice. It is become near about the 0 degree Celsius, and when we start the heating that at that time this ice absorb the heat and they start to melt. Then what happen? विद्यार्थी मित्रांनो, आपण एक बीकर घ्यायचं आहे, काचेचं भांडे घ्यायचे, त्याच्यात बर्फाचे तुकडे टाकायचे, त्याच्यामध्ये थर्मामीटर ही करायचं आहे, जेणेकरून तो रेड बल्ब जो आहे तो आईसमध्ये बर्फामध्ये बुडेल आणि आपण ज्यावेळेस हीट द्यायला सुरुवात करायची आणि पाहायचे काय होतंय ते. बर्फ हीट उष्णता शोषून घेणार आहे आणि ज्यावेळेस तो उष्णता शोषून घ्यायला सुरुवात करेल त्यावेळेस बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात करेल. आणि आपण काय करायचं आहे तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे, आपल्याला ग्राफ प्लॉट करायचं आहे, रिडिंग घ्यायचं आहे, तर टेम्परेचर व्हर्सेस टाईम ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजेच आपण हे थर्मामीटरमधलं टेम्परेचर मेजर करणार आहोत, त्याची नोंद घेणार आहोत आणि टाईमनुसार. मग आपण 0 सेकंदाला किती होतं, 0 मिनिटाला किती होतं, 2 मिनिटाला, 4 मिनिटाला, 6 मिनिटाला, ते रीडिंग किती आहे ते चेक करणार आहोत. ज्यावेळेस आपण 0 डिग्रीला हिटिंग द्यायला सुरुवात करतो, 0 मिनिटाला स्टार्टिंगला, त्याचं टेम्परेचर 0च असणार आहे. असं आपण हीट करत करत ज्यावेळेस 4 मिनिटं होतील तरीसुद्धा थर्मामीटरमधलं टेम्परेचर आपल्याला वाढलेलं दिसणार नाही आहे, ते ॲज इट इज कॉन्स्टंट राहते. तसं का होतंय? कारण बर्फ ही उष्णता शोषून घेतोय आणि शोषून घेतल्यानंतर त्याचं रूपांतर करण्यासाठी, सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन करण्यासाठी ती वापरली जाते. मीन्स दे आर यूज द हीट फॉर वीकनिंग द बॉन्ड. तो बॉन्ड वीक करण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणून आपल्याला थर्मामीटरमध्ये टेम्परेचर वाढलेलं दिसत नाही. दिस AB लाईन शोज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ state ice to water. So temperature are constant, 0 to 4 minutes temperature constant, it is 0 degree Celsius. Okay, at the B point all the ice get converted into water. At the B point all the ice get converted into water and the temperature goes on increasing. Temperature काय होतं नंतर ना 4 मिनिटाला, 4थ्या मिनिटापासून ते काय होतं वाढत वाढत जातं. म्हणजेच BC shows the liquid state and they increase the temperature. At the C point water start to boil. At the C point water start to boil and the temperature is 100 degree Celsius. Means what? Means 100 degree Celsius is the boiling point of water. When this C to D time is goes on but temperature does not increase. Temperature remains constant at 100 degree Celsius and this is the phase transformation of liquid to vapor, that is boiling water and vapor. Liquid to gaseous state मध्ये ते vapor transformation होतं आणि त्याच्यामुळं इथे फेज ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी एनर्जी वापरली जाते, हीट वापरली जाते आणि म्हणून आपल्याला त्याचं टेम्परेचर वाढताना दिसत नाही, कॉन्स्टंट टेम्परेचर राहतं. AB line shows the phase transformation of ice to water, BC lines liquid state, then CD line shows the liquid gaseous state. Okay, at the BC temperature remains constant 0 degree Celsius
and at the CD temperature remains constant at the 100 degree Celsius. Okay, so C latent heat. मग याला का म्हणायचं की ज्या टेम्परेचरला हीट तर ॲब्झॉर्ब केली जाते पण टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट थांबते त्याला आपण लॅटंट हीट असं म्हणतो. The heat energy absorbed by the substance or heat energy removed from the substance at constant temperature at the time of change in the state of substance is called as latent heat of transition. ट्रान्झिशन होते म्हणजे काय होतं, स्टेट बदलते. ओके, मग स्टेट सॉलिड टू लिक्विड असेल किंवा लिक्विड टू गॅसेस असेल, त्या स्टेट बदलताना जी एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते, जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्याला आपण लॅटंट हीट ऑफ ट्रान्झिशन असं म्हणतो. मग पहा, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड गेट कन्व्हर्टेड इन टू लिक्विड, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर at which solid get converted into liquid, that temperature is called melting point. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला लिक्विडचं सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं त्या टेम्परेचरला, त्या डॉट टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉईंट असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आईसचा मेल्टिंग पॉईंट हा 0 डिग्री सेल्सिअस असतो. आईस हॅव द मेल्टिंग पॉईंट ॲट 0 डिग्री सेल्सिअस. देन सी द लॅटंट हीट ऑफ फ्युजन. फेज ट्रान्सफॉर्मेशन होते ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं त्याला आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो, कारण सॉलिड वितळतात आणि मग लिक्विड होतं म्हणून फ्युजन म्हणजे वितळण. सो सी द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट ऑफ फ्युजन. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. कधी ॲब्झॉर्ब केली जाते, ज्यावेळेस सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं आणि त्या हीटच्या वेळेस कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, त्या हीटला आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. पहा, द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट ऑफ फ्युजन. The heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert into liquid phase is called as specific latent heat of fusion. आणि समजा आपण ते जे सॉलिड घेतलेलं आहे ते युनिट मासमध्ये घेतलं, मोजून घेतलं, एकक मासमध्ये घेतलं, वस्तुमानात घेतलं आणि त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी जी हीट दिलेली आहे त्याला आपण स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन पाहणार आहोत. सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर होण्यासाठी आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन पाहिलं. आता आपण लिक्विड टू वेपर पाहणार आहोत. वेपरायझेशन होतं म्हणून त्याला आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इंटू गॅसेस is called as latent heat of vaporization. ट्रान्सफॉर्मेशन कुणाचं होतंय, लिक्विड टू गॅसेसमध्ये होते. कधी होते, कॉन्स्टंट टेम्परेचरला होते. त्या हीटला, जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्या हीटला आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतो. मग स्पेसिफिक लॅटंट हीट कधी म्हणायचं, ज्यावेळेस आपण तो लिक्विड हा मोजून घेतलेला असेल, युनिट मासमध्ये घेतलेला असेल, एकक वस्तुमानात घेतलेला असेल आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी जी हीट आपण त्याला देतो त्या हीटला स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणायचं. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्व्हर्ट इन टू गॅसेस फेज इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन आणि वेपरायझेशनमध्ये डेफिनेशन सारख्याच आहेत, फक्त स्टेट बदललेले आहेत. दोन्हींमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, टेम्परेचर कॉन्स्टंटच असतं, फक्त स्टेट वेगवेगळे आहे. ओके, सी नेक्स्ट पॉईंट, डिफरंट सबस्टन्स हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. प्रत्येक पदार्थाचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा वेगवेगळाच असतो, कारण ती त्यांची आयडेंटिटी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो दे हॅव द डिफरंट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. MCQमध्ये पण प्रश्न विचारला जातो, ट्रू आणि फॉल्सला विचारला जातो. डिफरंट सबस्टन्स हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. द व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड लॅटंट हीट डिपेंड्स ऑन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
आणि विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि लॅटन हीट ही ॲटमॉस्फेरिक प्रेशरवरती डिपेंड आहे. प्रेशरवरती डिपेंड असल्यामुळं आपण प्रेशर कुकर वापरतो पहा, की जेणेकरून बॉइलिंग पॉईंट वॉटरचा कमी होतो आणि आपल्याला भाज्या पटकन शिजल्या जातात. ओके, सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर अफेक्ट द मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड द लॅटन हीट. आता आपण काही चार्ट पाहणार आहोत पहा. इथे काही सबस्टन्स दिलेले आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे, बॉइलिंग पॉईंट दिला आहे, स्पेसिफिक लॅटन हीट ऑफ फ्युजन दिले आणि स्पेसिफिक लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन दिले. पहा, वॉटर, कॉपर, इथाइल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर अँड लीड दिलेला आहे. मेल्टिंग पॉईंट जर आपण पाहिला तर वॉटर हॅव द आईस हॅव द मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस, वॉटर हॅव द बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस. ओके, सो when we check the copper, they have the melting point 1083 degree Celsius and the boiling point is 2562. Okay, when we analyze this chart, we understood that the melting point of substance is different, boiling point of substance is also different. The boiling point of water is greater than the melting point. Boiling point हे melting point पेक्षा जास्तीचेच आहेत. आता इथं तुम्हाला पाहिलं की इथाइल अल्कोहोल जे आहे त्याचा -117 डिग्री सेल्सिअस हा मेल्टिंग पॉईंट आहे. याचा अर्थ असं होतं विद्यार्थी मित्रांनो, इथाइल अल्कोहोल हे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतं, म्हणजेच ते 25 हे ह्याला रूम टेम्परेचरला लिक्विडमध्ये आहे आणि आपल्याला ते लिक्विडमधून सॉलिडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याचं टेम्परेचर कमी करावं लागेल आणि त्याचं टेम्परेचर कमी करताना त्याला सॉलिडमध्ये कन्वर्ट करण्याचं टेम्परेचर हे वेगळं असणार आहे. तिथून परत आपल्याला तो मेल्ट करताना तो मायनस म्हणजे शून्यापेक्षाही कमी डिग्री सेल्सिअसला तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. तो कितीला होणार आहे, -117 डिग्री सेल्सिअस, शून्यापेक्षाही सुद्धा कमी डिग्रीला तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. म्हणून त्याचं जे टेम्परेचर आहे, मेल्टिंग पॉईंट जो आहे तो -117 आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 78 डिग्री सेल्सिअस, 100पेक्षा सुद्धा कमी आहे पहा. ओके, नेक्स्ट पहा, गोल्ड 1063 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट इज 2700 आणि त्याच्याच आधारावरती इकडं स्पेसिफिक लॅटन हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटन हीट ऑफ वेपरायझेशन आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की डिफरंट सबस्टन्स हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्याच्यानंतर पहा, इज द कन्सेप्ट ऑफ लॅटन हीट ॲप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसेस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड टू सॉलिड फेज. आता आपण ज्यावेळेस लॅटन हीटचं पाहिलं त्यावेळेस आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम सॉलिड टू लिक्विडला आणि लिक्विड टू गॅसेस पाहिलं, पण इथं विचारलेलं आहे की गॅसेस टू लिक्विड ह्याचा लॅटन हीटशी काही संबंध आहे का, तर येस, फक्त हीट इथं ॲब्झॉर्ब न करता ती इव्हॉल्व केली जाते, बाहेर टाकली जाते. तसंच लिक्विडचं सॉलिडमध्ये होताना सुद्धा हीट काय केली जाते, इव्हॉल्व केली जाते. ओके, देन नेक्स्ट, वेअर डज द लॅटन हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. मग हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतंय त्याला लॅटन हीटचा जर संबंध असेल तर मग ही हीट बाहेर टाकली जाते तर कुठे जाते, इट इज गिवन आउट बाय द सबस्टन्स टू द सराउंडिंग. ही जी हीट आहे ती सराउंडिंगमध्ये टाकली जाते आणि त्याला सुद्धा हीट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये लॅटन हीटचा उपयोग होतो. ओके, सी स्टुडंट, so I hope you understand this concept latent heat. Next lecture we see the regulation process and then anomalous behavior of water. Thank you.